जय भीम. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. आवाज स्पष्ट येतोय का? बागुल सर जय भीम. जगदीश गायकवाड उपासक जगदीश गायकवाड जय भीम. सुरू करा. लाईट येते जाते त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतोय, पण ठीक आहे. सर्व उपासकांना मैत्रीपूर्वक जय भीम. उपासक आनंद वाटुंबरे जय भीम. आवाज येतोय, धन्यवाद सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक, संपूर्ण विश्वाला शांततेचा मध्यम मार्ग देणारे करुणासागर तथागत भगवान सम्यक संबुद्ध, गुलामगिरीच्या अंधकरणातून गुलामगिरीची कुंडी फोडून माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क आणि अधिकार प्राप्त करून देणारे या भारतमाय भूमीचे सुपुत्र बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महान माता, क्रांतिकारी माता, माता रमाई, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते ज्योतिबा, क्रांतिज्योती सावित्री, माणुसकीचे समानतेचे आश्रयदाते राजश्री छत्रपती शाहूजी महाराज, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज माता रमाई यांचा 85वा स्मृती दिवस, त्यांच्या स्मृतीस तिवार अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो. मी उपासक सुमित सुरेश भालेराव, धम्मकाया फाउंडेशन तथा धम्मकाया फेडरेशन अ वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन या संस्थेच्या माध्यमातून रमाबाई ते माता रमाई एक क्रांतिकारी प्रवास हा विषय तुम्हा सर्वांसमोर मांडत आहे. 24 तारखेपासून सुरू झालेला हा प्रवास आज 27 तारीखपर्यंत आज त्याचा शेवट होणार आहे. आज माता रमाई यांचा स्मृती दिवस. रामजी बाबांनी माता रमाईस बाबासाहेबांसाठी का निवडले असावे, असे कोणते गुण रामजी बाबांना त्यांच्यामध्ये दिसले आणि त्या गुणांमुळे रामजी बाबांनी रमाईस बाबासाहेबांसाठी निवडले. खरं पाहता रमाईंच्या अगोदर रामजी बाबांनी 2 मुली बाबासाहेबांसाठी पाहिल्या होत्या. त्यापैकी दुसरी मुलगी ही जवळपास बाबासाहेबांनी
दुसरी मुलगी ही बाबासाहेबांनी रमाईंसाठी रामजी बाबांनी बाबासाहेबांसाठी ठरवली होती. आणि असं असतानाही रामजी बाबा बाबासाहेबांसाठी वेगळ्या विचारात का होते? अशी कोणत्या मुलीची ते प्रतीक्षा करत होते जी मुलगी त्यांना अजून त्या दोन मुलींमध्ये सापडत नव्हती? असे कोणते गुण त्यांना त्या दोन मुलींमध्ये सापडत नव्हते? तर रामजी बाबा एके दिवशी गोपाळ बाबा वलंकर यांच्यासोबत रमाईंचे काका आणि काकू ज्या ठिकाणी राहतात आणि रमाई त्यांच्याकडे राहते त्या ठिकाणी रामजी बाबा गेले. गोपाळ बाबा वलंकर 1886 मध्ये लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झालेले रामजी बाबांचे अत्यंत स्नेही आणि ते महात्मा फुले यांच्या चळवळीचे ते एक कार्यकर्ते होते. आणि त्यांच्याबरोबर जेव्हा रामजी बाबा रामीच्या घरी गेले, त्यांच्या काका काकूंच्या घरी गेले, तेव्हा रामजी बाबांनी सर्वप्रथम रमाईला तिथे पाहिलं. ज्या प्रकारे रमाई त्या ठिकाणी पुस्तकांची सावरासावर करत होती, पुस्तकांची देखभाल करत होती आणि रामजी बाबांनी गोपाळ बाबा वलंकर यांनी जी पुस्तकं सोबत आणलेली तिथे ठेवण्यासाठी त्यांच्या मित्राच्या घरी, कार्यकर्त्याच्या घरी ती पुस्तकं रामीकडे दिली आणि रामी ज्या पद्धतीने ती पुस्तकं ठेवत होती, रामजी बाबा आश्चर्याने रमाईकडे बघत होते. थोड्याच वेळात रामीचा छोटा भाऊ शंकर हा रडत रडत रामीजवळ आला आणि रमाईनी अतिशय मायेने त्याला शांत केलं आणि त्याला विचारलं की काय झालं, तू का रडतोय? तर शंकर म्हटला की आम्ही त्या जांभळाच्या झाडाखाली जांभळं वेचत होतो सगळी मुलं आणि माझा देखील त्या जांभळांमध्ये वेचण्यामध्ये सहभाग होता, तरी देखील त्या मुलांनी माझा हिस्सा मला दिला नाही. त्यावर रमाई म्हणाल्या की असा कसा तुला तुझा हिस्सा दिला नाही? चल आपण त्यांच्याकडून भांडून आपला हिस्सा मागून घेऊ. हे सर्व संभाषण रामजी बाबा ऐकत होते. त्यानंतर रमाई तिकडे गेल्या, त्या मुलांजवळ गेल्या आणि त्या मुलांजवळ गेल्यानंतर त्यांनी त्या मुलांना अतिशय शांतपणे समजावलं की ही जांभळं ही निसर्गाने दिलेली आहेत. जर हा झाडच तुम्हाला म्हटला की मी ही जांभळं मला तुम्हाला ही जांभळं द्यायची नाहीत, तर तुम्ही काय कराल? जसा या जांभळांवरती तुमचा सर्वांचा अधिकार आहे, तसा शंकरचा देखील अधिकार आहे. अशा प्रकारे त्या रामीने, ती 9 वर्षाची रामी, त्या 9 वर्षाच्या रामीने शंकरला त्याचा अधिकार प्राप्त करून दिला आणि तोही कुठलाही वाद न होता. हे संपूर्ण प्रकरण रामजी बाबांची नजर पूर्ण टिपत होती. रामजी बाबा मनातल्या मनी विचार करायला लागले, ज्याला शिकून समजून समाजाचा उत्कर्ष करायचा आहे तर त्याला अशीच मुलगी हवी, जी आपल्या नवऱ्याला सांभाळेल आणि पुढेही नेईल. भिवाच्या भविष्यासाठी मारक नव्हे तर तारक मुलगी रामजी बाबा शोधत होते. जी मुलगी त्यांनी पाहिली ती मुलगी अगदी तशीच होती, सात्विक, तत्वशील आणि सुरेख. रामजी बाबांच्या नजरेमध्ये रमाई त्या क्षणी भरली. रामजी बाबा अतिशय आनंदित होऊन घरी आले. रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रामजी बाबा अत्यंत आनंदित होते. त्यांना आनंदित असताना पाहून बाबासाहेबांच्या आत्या मीरा आत्या यांनी रामजी बाबांना विचारलं की दादा काय रे, तू एवढा का आनंदी आहे? काय झालं एवढं? तर रामजी बाबा म्हटले की मी भिवासाठी एक दुसरी मुलगी पाहिलेली आहे आणि ती मुलगी मला अतिशय पसंत पडली आहे. मला त्याच मुलीबरोबर भिवाचं लग्न लावून द्यायचं आहे.
मीरा आत्याला अचानक धक्का बसला. त्या अत्यंत काळजीने बोलल्या की दादा, तू असं कसं बोलू शकतोस? खरं तर आपण 2 मुली ऑलरेडी भीमासाठी बघितलेल्या आहेत. त्यातील दुसरी मुलगी त्यांना 15 दिवसामध्ये साखरपुडा करू असं वचन तू दिलेलं आहे. आणि असं वचन देत असताना असं कसं तू दादा बोलू शकतोस? आपली लोक तुला काय म्हणतील दादा? आपली जात पंचायत आपल्याला काय बोलेल दादा? तर असा निर्णय तू घेऊ नकोस दादा, विचारपूर्वक निर्णय घे. यावर रामजी बाबा मीरा आत्यास म्हणतात, माझं हे वागणं चुकीचं आहे, मी ते समजतो. पण हे पृथ्वी मोलाचं माणिक माझ्या दृष्टीस तेव्हा पडलं नव्हतं. ते कालच माझ्या दृष्टीस पडलं आहे. ते काल मला रस्त्यात सापडलं आणि त्याला ओलांडून पुढे मी जाणार नाही. माझी जात पंचायत मला दंड करेल, मी दंड भरायला देखील तयार आहे आणि मी त्यांची माफी मागायला देखील तयार आहे. पण रामी नावाचं माणिक मी असं सोडणार नाही. रामजी बाबांना अशा पद्धतीचे उद्गार काढताना मीरा आत्या रामजी बाबांकडे आश्चर्यचकित होऊन बघत बसल्या की दादाने अशी कुठली मुलगी पाहिले आणि काय त्या 9 वर्षाच्या मुलीमध्ये एवढे गुण दादाला दिसले. रामजी बाबा पुढे म्हणाले की भिवाच्या लग्नासाठी आता उशीर करून चालणार नाही. ही मुलगी आपल्या हाताने गेली तर आयुष्यातला फार मोठा भाग्याचा किमती ठेवा आपण गमावल्यासारखं होईल, असं रामजी बाबा म्हटले. ज्याप्रमाणे रामजी बाबांनी रमाईबद्दल विचार केला त्या सर्व कसोटीवरती रमाई एकदम खऱ्या ठरल्या आहेत. बाबासाहेबांच्या संघर्षात रमाई खंबीर बाबासाहेबांबरोबर होत्या. रमाईंनी कौटुंबिक जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली. स्वतःकडून बाबासाहेबांच्या कार्यात कुठलाही अडथळा होऊ नये याची पूर्ण दक्षता रमाईंनी घेतली होती. रामजी बाबांची इच्छा होती की बाबासाहेबांनी खूप शिकावं, PhD करावी, त्यानंतर बॅरिस्टर व्हावे, अशी रामजी बाबांची इच्छा होती. भिवानं अस्पृश्य समाजाचा उद्धारक व्हावं, विद्या विभूषित होऊन जगात कीर्ती मिळवावी, असं रामजी बाबांना वाटत होतं. परंतु बाबासाहेब बघत होते की त्यांच्या घराची परिस्थिती रामजी बाबा कशा पद्धतीने हाताळतायत आणि कशी काटकसर करून बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी पैसा लावून त्याचबरोबर घरातली जबाबदारी रामजी बाबा पार पाडतायत. हे बाबासाहेब बघत होते आणि म्हणून बाबासाहेबांनी विचार केला की आपण आता इथपर्यंत शिकलेलो आहे तर आपण याच्या पुढे नोकरी केली पाहिजे आणि नोकरी करून आपल्या दादांना आपण मदत केली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब बडोद्याला नोकरी करण्याचा निर्णय घेतात. या निर्णयाला रामजी बाबांची पाहिजे तेवढी संमती नसते. कारण की रामजी बाबांना असं वाटत होतं की भिवाने नोकरीच्या मोहात गुरफटून जाऊ नये. रामजी बाबांनी घेतलेले श्रम, तपश्चर्या व मेहनत सर्व धुळीस मिळू नये असे त्यांना वाटत होते. कारण की रामजी बाबांनी बाबासाहेबांमध्ये पाहिलं होतं की हे अस्पृश्य निवारण्याचं कार्य जो कोण व्यक्ती पूर्ण करू शकतो तो हा भिवाच पूर्ण करू शकतो, असा ठाम विश्वास रामजी बाबांना होता. पण बाबासाहेब बडोद्याला निघून गेले आणि काही दिवसातच रामजी बाबांची तब्येत खराब झाली. रामजी बाबांनी हांतरून पकडले. रमाईंना फार मोठी काळजी वाटायला लागली रामजी बाबांची. रमाई खूप रडत होत्या. त्यानंतर रामजी बाबा आणि रमाई यांच्यामध्ये एक मोठं संभाषण झालं. ते संभाषण म्हणजे जणू काही रामजी बाबा एका मोठ्या कार्याची जबाबदारी रमाईवरती टाकत आहेत. आपल्या लोकांची जबाबदारी आणि आपल्या लोकांचं जगणं आणि मरणं हे एका जाळ्यात अडकलेल्या मासळीसारखं होतं. ती जाळ्यात अडकलेली मासळी तडफडत
जाळ्यात अडकल्यावर जगण्यासाठी आचके देत देत मरत होती. हे सर्व रामजी बाबा बघत होते. लहानपणापासून रामजी बाबा अस्पृश्यांची व्यथा बघत होते, त्यांची अवस्था बघत होते. ती मासळी ज्याप्रमाणे त्या जाळ्यात अटकत आचके देत देत मरत होती, त्याचप्रमाणे अस्पृश्य समाज ब्राह्मणवादी विचारसरणीच्या जाळ्यात अडकून पडलेला आहे आणि जगण्यासाठी संघर्ष करत आहे. हे सर्व रामजी बाबांनी बघितलं होतं, अनुभवलेलं होतं. रामजी बाबा जणू काय एक मोठ्या कार्याची जबाबदारी रमाबाईवर टाकत आहेत, अशा पद्धतीने ते संभाषण होतं. रामजी बाबा रमाईस म्हणतात की आता माझी सारी मदार केवळ तुझ्यावरच आहे. तूच आता भीमा शिकवणारी आणि मोठं करणारी आणि वाढवणारी. तुला आता मुळू असं रडून चालणार नाही. त्यावर रमाई रामजी बाबास म्हणाल्या, मामांजी, तुम्ही जे काय करायला सांगाल ते मी करेन, पण मामांजी तुमचं स्वप्न पूर्ण करेन. मामांजी, तुमच्या शब्दात मी आहे. माझ्या पतीसाठी सारी जिंदगी उगाळून टाकीन, पण तुमचा शब्द पुरा करीन. ज्या अर्थी रमाई बाबासाहेबांसाठी रामजी बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जिंदगी उगाळून टाकण्याची भाषा करत आहे, त्यामुळे त्या अर्थी रमाईला समजून चुकलेलं आहे की रामजी बाबांना काय म्हणायचे आणि कोणतं स्वप्न पूर्ण करायचे. तर ते स्वप्न दुसरं तिसरं कुठलंही नसून अस्पृश्यता निवारण्याचं ते स्वप्न आहे. आणि या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी रमाईनी जे कष्ट केलेले आहेत, या स्वप्नाला रमाईनी आपल्या जीवनाचं ध्येय बनवलेलं आहे. रमाईला माहिती होतं की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल, पण ती मोठी किंमत चुकवण्यासाठी ती तयार होती. आणि अशी ही रमाई कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरं जाण्यास देखील तयार होती. तिने कसलीही पर्वा केली नाही. तिने कधी ध्येयाशी तडजोड केली नाही. तिने कुणाचीही पर्वा केली नाही. अशी ही ध्येयवादी रमाई, आणि तिने बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत आणि कष्ट आपल्या सर्वांनाच परिचित आहे. अनेक प्रसंग रमाईच्या आयुष्यात आले. लक्ष्मीबाई आणि रमाई या संसार चालवित होत्या. हा संसार चालवताना अनेक समस्या, अनेक कठीण समस्या, अनेक दुःख त्यांच्या समोर आले. संध्याताईंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की कशा प्रकारे रमाई धीर देत होत्या, लक्ष्मीबाईंना धीर देत होत्या. म्हणजे वाण्याची बिलं थकलेली आणि म्हणून वाणी त्यांना राशन द्यायला तयार नव्हता. इतक्या समस्या रमाईच्या समोर होत्या आणि तरी देखील, इतक्या समस्या असताना देखील ही स्त्री अजिबात डळमळत नव्हती. अशी माणसं एवढ्याशा दुःखाने कधी दुःखी होत नसतात. ही जी क्रांतिकारी माणसं असतात, या क्रांतिकारी माणसांना हे दुःख म्हणजे शून्य असतं त्यांच्या समोर. अशी ही क्रांतिकारी माणसं या दुःखाला अजिबात घाबरत नसतात. लक्ष्मीबाई म्हणतात की ही खुंटून बसलेली गाडी, आता काय करायचं काय आपण, काय करायचं काय आपण, कशी चालवायची ही गाडी, कशी हाकायची ही गाडी. तरी रमाई म्हणतात की असा धीर सोडून चालणार नाही. आपल्याला मोठ्या धीराने ही गाडी चालवायला पाहिजे, हाकायला पाहिजे. एवढी लोक आपल्या मागे आहेत. म्हणजे यशवंत, मुकुंद हे सर्व कुटुंबीय रमाईवरती आणि लक्ष्मीबाईंवरती डिपेंड होती. ते एवढं कुटुंबाचा भार आपल्याला उचलायचा आहे, त्यांची काळजी आपल्याला करावी लागेल. माणूस संकटांना बघून खचला की कामातून गेला, अशी रमाईंची धारणा होती. आणि म्हणून रमाई या ध्येयाच्या मागे, या ध्येयाच्या मध्ये कुठल्याही दुःखाला येऊ देत नव्हती.
आणि इतकी हालाकीची परिस्थिती असताना देखील रमाईला त्या काळामध्ये बाबासाहेबांचे जे स्नेही कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी 200 रुपयाची मदत रमाईला केली होती. कार्यकर्त्यांना वाटले की बाबासाहेब आता इथे नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती मोठं संकट आलं असेल, ते कसे दिवस ढकलत असतील. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्यावरती संपूर्ण संसाराचा भार आला असेल आणि या संसाराच्या भारामुळे त्यांची अवस्था बिकट होत असेल. आणि म्हणून बाबासाहेबांच्या स्नेही कार्यकर्त्यांनी 200 रुपये गोळा केले आणि ते आदरपूर्वक प्रेमाने रमाईला देऊ केले. परंतु रमाईने ते पैसे नाकारले. प्रश्न असा आहे की रमाईने ते पैसे का नाकारले? रमाईला अत्यंत पैशांची गरज होती. रमाईकडे अजिबात पैसे नव्हते. वाण्याची बिलं थकलेली, दूधवाल्याची बिलं थकलेली, औषधासाठी रमाईकडे पैसे नव्हते. मग असं असताना देखील रमाईने ते पैसे का नाकारले? इतक्या ओढग्रस्त स्थितीमध्ये रमाईंना प्रेमाने दिलेली ती मदत रमाईनी नाकारताना अजिबात विचार केला नाही. कारण की या क्रांतिकारी लोकांचं जीवन जर काय आपण पाहिलं तर या क्रांतिकारी लोकांचं जीवन असंच असतं. जर आपण सावित्रीबाईचं उदाहरण घेतलं तर सावित्रीबाई एक क्रांतिकारी स्त्री. या सावित्रीबाईंचं जीवन जर का आपण बघितलं तर त्या मुलींना शिकवण्यासाठी जो संघर्ष सावित्रीबाईंनी केला, इतका अपमान सावित्रीबाईंनी सहन केला, किती धमक्या सावित्रीबाईंना आल्या, तुमचा विनयभंग करू अशी धमकी देखील सावित्रीबाईंना केली होती. लेकिन परंतु अशा या क्रांतिकारी स्त्रिया, क्रांतिकारी पुरुष अशा धमकीला घाबरत नसतात. ते अजिबात मागे हटत नसतात. तसेच एक क्रांतिकार आहेत भगतसिंग. भगतसिंग देखील एक क्रांतिवीर आहेत. जेव्हा त्यांना फाशी देत होते तेव्हा फाशी देताना देखील त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या मुखामधून फक्त एकच शब्द होता, इन्कलाब जिंदाबाद. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर का फाशी देताना बघितलं तर त्याच्या मनाची अवस्था काय असते? तो अतिशय घाबरलेला असतो, तो मरणाला भिलेला असतो. परंतु ही क्रांतिकारी लोक, यांना माहिती असतं की आपल्या जीवनाचं काय होणार आहे. हे कधीही मरणाला तयार असतात. कोणत्याही क्षणी हे मरणाला तयार असतात. भगतसिंगांना विचारलं की काय तुमच्या जीवनाचं ध्येय? ते म्हटले, माझ्या जीवनाचे माझे जीवन मी हे सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य हे माझे ध्येय आहे आणि त्यामुळेच कोणताच आराम किंवा कोणतेच भौतिक सुख माझे आमिष असू शकत नाही आणि कोणतेही दुःख मला या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाही. आणि अशाच या क्रांतिकारी स्त्रिया असतात. अशीच क्रांतिकारी ही रमाई होती. ही रमाई कुठल्याही वाईट परिस्थितीला, कुठल्याही दुःखद परिस्थितीला अजिबात घाबरणारी नव्हती. कारण की तिच्या समोर एक मोठं ध्येय होतं आणि ते ध्येय होतं अस्पृश्यता निवारण्याचं ध्येय. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब आणि रमाई दोघंही वाटेल त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी तयार होते. स्वाभिमानी रमाई अशी ही स्वाभिमानी पतीची स्वाभिमानी पत्नी रमाई. बाबासाहेब आपल्या भाषणामध्ये बोलले होते आणि नेहमी बाबासाहेब असे सांगायचे की समाजाचा एकही रुपया आपण घेतला नाही पाहिजे. बाबासाहेब नेहमी भाषणात बोलायचे की मी समाजाचा पैसा, तुम्ही समाजाला उद्देशून म्हणायचे की तुम्ही मला जो पैसा देताय तो पैसा मी फक्त समाजकार्यासाठीच वापरीन. मी माझ्या कुटुंबासाठी तो पैसा वापरणार नाही. मी माझ्या वैयक्तिक जीवनासाठी हा पैसा वापरणार नाही.
आणि म्हणूनच रमाईनी ती मदत नाकारली होती की हे पैसे बाबासाहेब म्हटल्याप्रमाणे हे पैसे कुटुंबासाठी वापरून चालणार नाही, कारण की हे समाजाने दिलेले पैसे आहेत. बाबासाहेब जर काय म्हणतायत की समाजाची मदत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घ्यायची नाही असं म्हणत असताना रमाई हे पैसे कशी काय घेऊ शकते? बाबासाहेब म्हणतायत समाजाच्या पैशातून चाराण्याचा चहा देखील पिऊ नका. मग इतकं तत्वनिष्ठ बाबासाहेब असताना देखील रमाई ते पैसे कशी काय घेऊ शकते? आणि म्हणूनच रमाईने ते पैसे नाकारले होते. समाजाचा पैसा जर खाल्ला तर चळवळ यशस्वी होऊ शकत नाही हे रमाईला माहिती होतं. आणि म्हणून रमाई या ध्येयाच्या पुढे कोणतीही गोष्ट, कोणताही स्वार्थ येऊ देत नव्हती. सीमेवरती लढणारे जे सैनिक असतात त्या सैनिकांना निश्चितच माहिती असतं की मी आज शहीद होणार नाही तर उद्या शहीद होणारच या देशाचं रक्षण करता करता. त्याचप्रमाणे रमाईला देखील माहिती होतं की हे ध्येय पूर्ण करण्यासाठी कधीही शहीद व्हावं लागेल. आणि रमाईची 4 मुलं देखील हे ध्येय पूर्ण करता करता शहीद झालेली आहेत. आज भले तो भावनेचा मुद्दा असेल पण तो भावनिक मुद्दा नाहीये. ती शहीद झालेली आहेत. या अस्पृश्य समाजाचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेबांनी जे ध्येय घेतलेलं या ध्येयाप्रती ती शहीद झालेली 4 मुलं आणि रमाईंना जे दुःख भोगायला लागलं ते दुःख सारं हे अस्पृश्यता निवारण्याच्या या स्वप्नासाठी, या ध्येयासाठी झालेलं आहे. असे बाबासाहेब रमाईबद्दल कोणता विचार करतात? कसा बाबासाहेब रमाईबद्दल विचार करतायत? एका पत्रामध्ये बाबासाहेब रमाईबरोबर असे पत्रव्यवहार करायचे. बाबासाहेब रमाईबरोबर पत्रव्यवहार करायचे. आणि या पत्रव्यवहारामध्ये बाबासाहेब कधी रमाईला धीर देत तर कधी रमाई बाबासाहेबांना धीर देत. इतके मोठे मोठे प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनामध्ये होत होते तरी देखील या रमाईनी कधीही बाबासाहेबांचं लक्ष, कधी बाबासाहेबांचं मन कधीही विचलित केलेलं नाहीये. बाबासाहेबांचा पुत्र गंगाधर हा आजारी असताना देखील बाबासाहेबांना कधी कळू दिला नाही. त्याचा मृत्यू झाला तरी बाबासाहेबांना त्यांनी लगेच कळून दिलं नाही, ताबडतोब कळू दिलं नाही. कारण की बाबासाहेबांनी जे ध्येय घेतलेलं, बाबासाहेबांचं मन विचलित होऊ नये, बाबासाहेबांचं मन आमच्याकडे लागू नये यासाठी ती म्हणायची, तुमच्यासाठी तुम्ही इकडे अजिबात लक्ष देऊ नका, इकडे आमचं काय व्हायचं ते होऊ द्या, तुम्ही आमच्याकडे आमची काळजी अजिबात करू नका. तुम्ही फक्त ज्या कामासाठी तुम्ही गेलेलात, मामांजींचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नासाठी तुम्ही तिकडे गेलेलात, ते तुम्ही तुमचा अभ्यास करा, तुमचं मन अजिबात विचलित करू नका. अशी रमाई बाबासाहेबांना पत्रातून धीर द्यायची. रमाई म्हणजे कठोर कर्तव्यनिष्ठेचं मूर्तिमंत प्रतीक, जिच्या कर्तव्य कठोर निष्ठेतूनच भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा दैदिप्यमान सूर्यमान प्रकटला. आणि असे बाबासाहेब रमाईबद्दल काय विचार करतात तर बाबासाहेब रमाईला आपली स्फूर्ती देवता मानतात. एवढंच नव्हे तर बाबासाहेब रमाईला आपली प्रेरणा देखील मानतात. बाबासाहेबां आणि रमाई यांच्याकडून जे पत्र आलं होतं बाबासाहेबांना, ते पत्र असं होतं, त्या पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतायत रमाईला की तू जशी तिकडे दुःखामध्ये जीवन जगत आहेस त्याप्रमाणे मी देखील इथे अत्यंत संघर्ष करून अभ्यास करत आहे. आपल्या दोघांचं कष्ट बघून असं वाटतं की आपण काहीतरी मोठं कार्य करत आहोत.
आणि असं आठवलं की अजून शक्ती, अजून बळ माझ्यामध्ये निर्माण होतं आणि अजून मी ताकदीने काम करायला, अभ्यास करायला सुरुवात करतो. म्हणजे बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस जर रमाईला प्रेरणास्थान मानत असेल तर निश्चितच रमाई ही एक अतिशय बलवान आणि अतिशय शक्तिशाली महिला असेल असं निश्चितच आपण म्हणू शकतो. बाबासाहेब त्या पत्रामध्ये म्हणतात की मी असं जे लिहितोय हे तुझी स्तुती म्हणून मी लिहित नाहीये. माझे दादा मला नेहमी म्हणायचे, नर करणी करे तर नर का नारायण हो जाय. खरंच माझ्यातल्या नराला नारायण करायला निघालेली तू एक महान स्त्री आहेस. तुझ्या कष्टांना सीमा नाही. निश्चितच आपले हे दुःखाचे दिवस जातील आणि आपले सुखाचे दिवसही येतील, असे बाबासाहेब रमाईला धीर द्यायचे. एकोणीसशे 23चा प्रसंग आहे. त्या प्रसंगामध्ये बाबासाहेब लंडनमधील आपला अभ्यासक्रम पुरा करून मुंबईत येणार होते. परंतु बाबासाहेब मी अमक्याच दिवशी मुंबईमध्ये येणार आहे असे येण्याचे बाबासाहेबांनी कोणालाही कळवले नव्हते. फक्त एवढेच कळवले होते की मी लवकरच मुंबईमध्ये येत आहे. त्या दिवशी सकाळी सकाळी बाबासाहेब मुंबईत पोचले. बाबासाहेबांनी यशवंत आणि मुकुंद अशा जोरात हाका मारल्या आणि बाबासाहेबांनी दरवाजा ठोठावला. बाबासाहेबांनी दार वाजवलं. रमाईंना माहिती होतं की बाबासाहेब केव्हा येतील. बाबासाहेबांच्या आगमनाकडेच रमाईचे कान होते, दरवाजाकडेच रमाईचे कान होते. बाबासाहेबांचा आवाज ऐकताच रमाई खाडकन जागा झाल्या आणि घाईघाईने दरवाजाकडे धावल्या. आणि दरवाजाकडे गेल्यानंतर त्यांनी बघितलं, दरवाजा उघडला त्यांनी आणि दरवाजा उघडल्यानंतर त्याने बघितलं की बाबासाहेब त्यांच्या समोर उभे आहेत. इतक्या वर्षानंतर रमाईंनी बाबासाहेबांना पाहिल्यानंतर रमाईंच्या अश्रूचा बांध फुटला. रमाईच्या मुखातून एकच शब्द निघाला की साहेब. आणि रमाई बाबासाहेबांच्या पायावरती पडली. बाबासाहेबांच्या पायावरती रमाईंनी डोकं ठेवलं. रमाईंच्या अश्रूंनी बाबासाहेबांचे बूट भिजू लागले. हळूच रमाईला बाबासाहेबांनी वर उठवले आणि वर उठून बाबासाहेब रमाईला म्हणतात काय, अगं वेडी, तू कशाला माझ्या पाया पडतेस. खरं तर मीच तुझ्या पाया पडायला पाहिजे. खरं तर मीच तुझ्या पायाला स्पर्श करायला पाहिजे. तू माझी पत्नीच नव्हे तर माझ्या शिक्षणासाठी सर्वस्व समर्पून माझ्यासाठी तीळ तीळ तुटणारी, कणकण झिजणारी आई सुद्धा तूच आहेस, असं बाबासाहेब रमाईस म्हणतात. रामू, तुझ्या त्यागाला तोड नाही, तुझ्या अंतःकरणाच्या मोठेपणाला जोड नाही, असे शब्द बाबासाहेबांनी रमाईबद्दल काढले. म्हणजे असा विचार बाबासाहेब रमाईबद्दल करत होते. प्रश्न असा पडतो की बाबासाहेब बाहेरच्या देशातून जाऊन विद्याविभूषित होऊन आलेले, इतकं शिक्षण बाबासाहेबांकडे होतं. बाबासाहेब इतके विद्वान होते की त्या काळामध्ये बाबासाहेबांनी इतका शिकलेला कोणी देखील नव्हता. आणि एवढं सगळं असतानाही बाबासाहेब रमाईला काय म्हणतात तर तू माझी प्रेरणा आहेस, तू माझी स्फूर्ती देवता आहेस. म्हणजे ही अडाणी स्त्री, म्हणजे बाबासाहेबांइतकं तिचं शिक्षण देखील झालं नव्हतं. खरं पाहता तर बाबासाहेबांनी जगातल्या कुठल्या तरी अशा महान स्त्रीला आपली प्रेरणा मानायला पाहिजे होतं. मग बाबासाहेब रमाईला आपली प्रेरणा का मानतात. तर बाबासाहेब रमाईला आपली प्रेरणा का मानतात हे बाबासाहेबांनी द थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकामध्ये जी अर्पण पत्रिका बाबासाहेबांनी लिहिलेली आहे ते पुस्तक बाबासाहेबांनी रमाईस अर्पण केलेलं आहे. आणि त्या अर्पण पत्रिकेमध्ये बाबासाहेब
रमाईबद्दल काय म्हणतायत? सूड घेणाऱ्या परिस्थितीत पुरेसा संसार सुखाला पोरकं होऊन आयुष्यभर खस्ता खाऊन जगाला सुखी करण्याच्या मोहिमेत स्वतः खूप वनवास भोगून देखील माझ्या खडतर आयुष्यात स्वसुखाला त्यागून माझ्या कठीण जीवनमार्गावर सहभागी होण्यास तत्परता दाखवून बुद्धीचं चातुर्य, मनाचं औदार्य आणि वाणीचं माधुर्य, व्यक्तिमत्वातलं पावित्र्य, शांत आणि अवेचल मनोवृत्ती दाखवणाऱ्या आभाळा एवढ्या मनाची रामू हिच्या स्मृतीस अर्पण. हे शब्द बाबासाहेब रमाईबद्दल काढतायत. खरं पाहता बाबासाहेबांनी रमाईसाठी हे शब्द काढणं, बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसांनी रमाईसाठी हे शब्द काढणं उचित आहे का? निश्चितच उचित आहे. कोणत्याही पुस्तकात, जगाच्या कोणत्याही पुस्तकात आत्तापर्यंत एवढे चांगले शब्द आणि एवढे चांगले लिखाण आणि एवढी स्पष्ट भाषा कोणत्याही पुस्तकामध्ये कोणीही कोणाला आत्तापर्यंत अर्पण केलेली नाहीये आणि पुढेही कधी कोणी करू शकत नाही. इतके महान शब्द रमाईच्या वाट्याला आले जे बाबासाहेबांनी रमाईबद्दल लिहिले या अर्पण पत्रिकेमध्ये. म्हणजे आपण समजू शकतो याच्यावरूनच की रमाई किती थोर होती, किती ध्येयवादी होती, किती ताकदवान स्त्री होती ती. बाबासाहेब जर का तिला स्फूर्ती देवता मानतात म्हणजे याच्यावरूनच आपण अंदाज धरू शकतो की रमाई ही अत्यंत ताकदवान स्त्री होती. साधारण स्त्री नव्हती ती. असं कोणी बाबासाहेबांच्या बरोबरीला जाऊन बसू शकत नाही. 29 वर्ष ती बाबासाहेबांच्या सहवासात आहे. असे कित्येक पत्रव्यवहार बाबासाहेबांचे झालेले आहेत. असे कित्येक वेळा बाबासाहेब बोलून गेलेले आहेत की रामू तू जर का नसती तर मी हा संघर्ष उभा करू शकलो नसतो, तुझ्याशिवाय मी शून्य आहे, इतके देखील बाबासाहेब कित्येक वेळा बोललेले आहेत. रमाई नेहमीच बाबासाहेबांच्या जीवाची काळजी करायच्या. त्यांना बाबासाहेबांच्या जीवाची अतिशय काळजी असायची. बाबासाहेबांचा संघर्ष रमाईने अत्यंत जवळून पाहिला होता. बाबासाहेब ज्या पद्धतीने या कार्याची धुरा सांभाळतायत आणि ज्या पद्धतीने या ध्येयाप्रती संपूर्णपणे ताकद लावून बाबासाहेब काम करतायत हे रमाई जवळून पाहत होत्या. या ब्राह्मणवादी व्यवस्थेला रमाईंनी देखील चॅलेंज केलं होतं. आणि ते कशा पद्धतीने चॅलेंज केलं होतं तर ज्या रमाईंचे सासरे सुभेदार रामजी बाबा यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने डिप्रेस क्लास मिशनच्या विद्यार्थ्यांना रमाईंनी मटण माशांचे जेवण खाऊ घातले होते. म्हणजे याच्यावरून एक कळून येतंय की रमाई ही कोणी अंधश्रद्धाळू बाई नव्हती. या हिंदू धर्माचा त्याग तिने केव्हाच केला होता. या वर्णवादी व्यवस्थेला रमाईंनी तेव्हाच चॅलेंज केलं होतं. असाच एक प्रसंग आहे की बाबासाहेब रमाईला आनंदाची बातमी देताना म्हणतायत की रामू मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आपण दादर पश्चिमला हिंदू कॉलनीमध्ये जो प्लॉट घेतला आहे आणि तिकडे आपण जो बंगला बांधणार आहोत त्या बंगल्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम मला तुझ्या हस्ते करायचा आहे. त्यावर रमाई म्हटल्या की नाही साहेब, माझ्या हस्ते नाही करायचं, आपण दोघांनी मिळून करायचं. आणि तोही सत्यशोधक पद्धतीने. म्हणजे रमाईनी सावित्रीमाईचा संपूर्ण इतिहास, क्रांतीसूर्य ज्योतिबांचा संपूर्ण इतिहास
आणि त्यांची चळवळ ही संपूर्ण रमाईला माहिती होती. ही माहीत असल्याशिवाय रमाई असं बोलू शकणार नाही. कारण की रमाईचे काका हे महात्मा फुलेंचे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि त्यामुळे त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची उठबट असायची आणि त्याच्यामुळेच रमाईला या चळवळीबद्दल माहिती पडलं असावं. आणि बाबासाहेब लंडनमध्ये असताना रमाईजवळ काय होतं तर बाबासाहेबांची पुस्तकंही रमाईजवळ होती आणि ती पुस्तकं रमाई वाचत असत आणि त्या पुस्तकामधूनच रमाईला ही चळवळीची दिशा समजून आलेली होती. बाबासाहेबांच्या अति काळजीमुळे रमाई आजारी असायच्या. रमाई नेहमीच बाबासाहेबांच्या जीवाची काळजी करायची. जो महाडच्या प्रसंगानंतर रायगडावरती जो प्रसंग बाबासाहेबांवरती उद्भवलेला, त्या प्रसंगानंतर तर रमाईंना बाबासाहेबांच्या जीवनाची प्रचंड काळजी असायची. का रमाई बाबासाहेबांच्या जीवनाची काळजी करायच्या? कारण की रमाईला असं वाटत होतं की बाबासाहेबांसारखा सूर्य याला काही होता कामा नये. कारण की बाबासाहेब ही चळवळ जो कोणी व्यक्ती पुढे घेऊन चालला असेल आणि ही चळवळ जो कोणी यशस्वी करू शकत असेल आणि तो फक्त बाबासाहेबच आहेत. या संपूर्ण अस्पृश्य समाजाचा अंधकार जो कोणी दूर करू शकत असेल, हा अंधकार दूर करणारा सूर्य हा रमाईंना बाबासाहेबांमध्ये दिसत होता. आणि म्हणूनच रमाई बाबासाहेबांच्या जीविताची काळजी करत असायच्या की आपल्याला काही जरी झालं तरी चालेल, पण बाबासाहेबांना काही होता कामा नये, कोणत्याही गोष्टीने बाबासाहेबांचं मन दुखवता कामा नये असं रमाईंना वाटत होतं. आणि म्हणूनच रमाई बाबासाहेबांच्या जीविताची अत्यंत काळजी करायच्या. धारवाडला असताना रमाईनी त्या वसतिगृहाला जेवणासाठी काही नसताना देखील त्या वराळे मामांना विचारलं की काय स्वयंपाकघरात काहीच कसं काय नाही. त्या वराळे मामा म्हटले की या वसतिगृहाची ग्रँट अजून मिळालेली नाहीये, गेले कित्येक दिवस आम्ही उधारीवरती आणून या वसतिगृहांच्या मुलांना देतोय. आणि म्हणून रमाईनी काय केलं तर या वसतिगृहातली मुलं शिकली पाहिजेत, कारण की ही मुलं शिकतील तरच बाबासाहेबांच्या चळवळीला हातभार लागेल. आणि म्हणून रमाईनी आपल्या हातातील बांगड्या त्या कोणताही विचार न करता वराळे मामांच्या हातावरती ठेवल्या आणि म्हणाल्या की आत्ताच्या आत्ता मारवाड्याकडे जा आणि या बांगड्या घाणवत ठेवा आणि राशन घेऊन या, किराणा घेऊन या. असं का बरं रमाईने केलं असेल? कारण रमाईला माहिती होतं की हे वसतिगृह म्हणजे बाबासाहेबांचंच एक कार्य आहे, हे बाबासाहेबांच्या चळवळीशी निगडीत आहे आणि बाबासाहेबांचं कार्य हे कोणत्याही क्षणी थांबता कामा नये, कोणत्याही अवस्थेत थांबता कामा नये. आणि यामुळेच रमाईनी कोणताही विचार न करता आपल्या हातातल्या बांगड्या वराळे मामांना दिल्या. बाबासाहेबांनी अतिशय प्रेमाने दिलेल्या त्या बांगड्या रमाईने एक क्षणाचाही विचार न करता दिल्या. निश्चितच ती रमाबाईपासून ती रमाई होण्याच्या मार्गावरती होती, ती रमाई झालेली सुद्धा होती. पण या कार्यातून हा जो निर्णय रमाईने घेतला, या निर्णयातून ती रमाई झाली होती. तेव्हा डिप्रेस क्लासच्या एका विद्यार्थ्याने त्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्याने विचारलं
वसतिगृहातला एक विद्यार्थी समोर आला आणि तो म्हटला, वराळे मामांना त्यांनी विचारलं की असं सकाळपर्यंत तर किचनमध्ये काही नव्हतं आणि अचानक हे कुठून आलं? कोण आहे दानदाता? कोणी हे दान आपल्याला दिलेलं आहे? त्यावर वराळे मामा म्हणाले की तुमच्या सर्वांच्या मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर ह्याच या दानदात्या आहेत. त्या वसतिगृहातल्या मुलांना इतका आनंद झाला की त्यातला एक विद्यार्थी पुढे येऊन म्हणाला की कुणी आई म्हणून सांगितल्याने कुणी आई होऊ शकत नाही. आई पण हे काळजात असावं लागते. रमा आई साहेब, आपण आमच्या आई आहात. रमाईला देखील ते भरून आलं. रमाई म्हटली की मला तुम्ही रमा आई साहेब नका म्हणू, तर मला तुम्ही रमाई म्हणा. मला तुम्हा साऱ्यांची रमाई होता आले तर मी स्वतःला धन्य समजेल, असं रमाई म्हणाली. म्हणजे आपण बघू शकतो की बाबासाहेबांच्या मिशनमध्ये, या चळवळीमध्ये बाबासाहेबांना या ध्येय प्राप्तीकडे रमाई कशा पद्धतीने एक खंबीर नेतृत्व बाबासाहेबांच्या पाठीमागे उभी होती. निश्चितच बाबासाहेबांबरोबर असंख्य कार्यकर्ते होते जे बाबासाहेबांसाठी जीव द्यायला देखील तयार होते. परंतु रमाई ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, जसे ज्योतिबांच्या पाठीमागे सावित्रीबाई उभी होती, त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या पाठीमागे रमाई उभी होती. रमाईची तब्येत हळूहळू खराब होत होती. रमाईची तब्येत हळूहळू खराब होत होती. रमाई यशवंत आणि मुकुंद यांच्या माध्यमातून समाजातील पुढच्या पिढीला, म्हणजे आत्ताच्या आपल्या पिढीला एक मोठा मेसेज रमाईने दिलेला आहे. एक मोठा मेसेज रमाईने दिलेला आहे. रमाई मुकुंद आणि यशवंत यांना संवाद करताना रमाई म्हणतात की बाबासाहेबांच्या अपार कष्टाला आणि निर्भीड कार्याला नक्कीच यश येणार. याबद्दल यशवंत आणि मुकुंदाला रमाई सांगतात, हा मेसेज आत्ताच्या भावी पिढीला अतिशय प्रेरणादायी आहे. आपण सारी धडपडणारी माणसं, रमाई म्हणतात, आपण सारी धडपडणारी माणसं, आम्ही बी माणसं आहोत, म्हणून इतर माणसांच्या पंक्तीला बसण्यासाठी आम्ही जन्मभर धडपड केली आणि करीत आहोत. साहेब आपले पुढारी, शून्यातून सूर्य निर्माण करणारे. एक दिवस आपल्या साहेबांचा हा महान प्रयत्न साधेल आणि आपल्या साऱ्यांचे जीवन उजळून निघतील. बाबासाहेबांनी चळवळीचे हे रोपटं मोठ्या प्रयासाने लावलं आहे. त्याची फळं त्यांच्या हयातीत कदाचित त्यांना चाखायला मिळणार नाहीत, पण तुम्ही त्या रोपट्याला आपल्या निष्ठेचं पाणी घालून वाढवायचं आहे. तुम्हाला त्याची फळं जरूर चाखायला मिळतील. वडिलांचं काम हे पुरं करणं मुलाचं कर्तव्य असतं, असं रमाई मुकुंद आणि यशवंतांना सांगत असतात. हा संवाद, हा रमाईचा संवाद, हा संदेश रमाईचा, हा आपल्या आता भावी पिढीला देखील अतिशय महत्त्वाचा आहे.
प्रत्येकाला असं वाटत असतं की क्रांती व्हायला पाहिजे, क्रांती व्हायला पाहिजे, पण क्रांती करण्यासाठी कोणी तयार नसतो. कारण की क्रांती करण्यासाठी जी किंमत चुकवावी लागते ती किंमत चुकवण्यासाठी कोण तयार नाही. आणि अशी ही क्रांतिकारी स्त्री रमाई अशा पद्धतीने बाबासाहेबांची, म्हणजे एकंदरीत आपण जर का बघितलं तर रमाईचं शिक्षण देखील नसताना ज्या प्रकारे ती या क्रांतीला समजून घेतलेलं होतं, तिने इतकी मॅच्युरिटी रमाबाईमध्ये होती. यावरून निश्चितच आपण समजू शकतो ती कोणी एक साधारण स्त्री नव्हती. ती एक महान क्रांतिकारी होती, ती एक महान स्त्री होती. रमाईंचा आजार वाढू लागला होता. बाबासाहेबांना रमाईची अत्यंत फार काळजी असायची. रमाईंचा आजार वाढू लागला आणि बाबासाहेब वसईला असताना अचानक रमाई आजारी पडल्या. रमाई हंतरुणाला रमाईंनी पकडलं. रमाई उठू देखील शकत नव्हत्या. घरातल्या सर्व लोकांना काळजी वाटायला लागली. शंकरने डॉक्टरची ये जा वाढायला लागली होती राजगृहामध्ये. कुठल्याही औषधाचा परिणाम रमाईवरती होत नव्हता. रमाईची तब्येत दिवसेंदिवस खराब होत होती. बाबासाहेबांना रमाई आजारी असल्याचा संदेश पोचताच बाबासाहेब तात्काळ धावत रमाईजवळ आले. त्या राजगृहामध्ये प्रवेश करताच बाबासाहेब धावत रमाईच्या खोलीजवळ आले आणि रमाईजवळ पाहत बसले. रमाईने डोळे उघडून बाबासाहेबांकडे पाहिलं आणि बाबासाहेबांकडे पाहतच राहिल्या. बाबासाहेबांनी रमाईकडे पाहिलं आणि बघितलं की आपल्या सुंदर पत्नीची गुलाब फुलासारखी टवटवीत काया आता अशी अगदी कृश, पांढरी पटक आणि अस्थिपंजर झाली होती. बाबासाहेबांच्या काळजात एकदम कालवाकालव झाली. बाबासाहेबांना कोणतीच कल्पना नव्हती की रमाई अचानक इतक्या आजारी पडतील. अशी कोणतीच कल्पना बाबासाहेबांना नव्हती. बाबासाहेब रमाईजवळ गेले आणि रमाईला शांत केलं बाबासाहेबांनी. बाबासाहेब आले आहेत ही बातमी कळताच बाबासाहेबांचे फॅमिली डॉक्टर बाबासाहेबांच्या भेटीसाठी आले. बाबासाहेबांच्या भेटीसाठी आले. त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की रमाईची प्रकृती अतिशय नाजूक आहे, काळजी घ्यायला हवी. खरं तर तुम्हीच साऱ्या त्यांच्या रोगावरती औषध आहात असं बाबासाहेबांना डॉक्टर म्हटले. आमच्या गोळ्या इंजेक्शनांची मात्रा त्यांच्यावर चालेना झाली. तुम्हीच त्यांचे औषध. बाबासाहेब हसून बोलले, खरं आहे ते डॉक्टर. माझ्या सुखाशिवाय तिला स्वतःचे सुख दुःख काहीच वाटत नाहीत. उठता बसता ती फक्त माझाच विचार करत असते, माझाच ध्यास धरत असते. यावर डॉक्टर म्हणतात की साहेब, तुम्ही भाग्यवान आहात. एवढं तुमच्यावर अपरंपार प्रेम करणारी पत्नी तुम्हाला लाभली आहे. त्यावर बाबासाहेब शांतपणे म्हणतात, ते ठीक आहे हो, पण माझी साथ सोबत ती यापुढेही करेल ना? मला तर ते आता शक्य दिसत नाही. आणि एवढं बोलून हिमालयासारखे बाबासाहेब ओक्साबोक्सी रडायला लागले. मोठ्याने बाबासाहेब रडायला लागले. बाबासाहेबांची अशी धारणा झालेली की रमाईनी संपूर्ण जीवनभर माझी साथ द्यायला पाहिजे. कारण की चळवळीचा आता महत्त्वाचा टप्पा पुढे होता, तो म्हणजे धर्मांतराचा.
आणि या धर्मांतराच्या चळवळीपर्यंत रमाई जगली पाहिजे अशी बाबासाहेबांची इच्छा होती. बाबासाहेबांना असं खूप वाटत होतं की हे जे दुःखात जीवन काढलं रमाईनी, आता सुखाची वेळ आलेली आहे. त्या सुखाच्या दिवसामध्ये रमाई आपल्या सोबत हवी. कारण की इतका मोठा पल्ला मी गाठलेला आहे. आता हा शेवटचा टप्पा राहिलेला आहे. या शेवटच्या टप्प्यामध्ये माझी स्फूर्ती देवता, माझी प्रेरणा माझ्या सोबत मला हवी आहे आणि ती नसणार आहे. या शोकामुळे बाबासाहेब रडत होते. अतिशय अक्साबोक्सी बाबासाहेब रडत होते. रमाई शेवटची घटका मोजत होती. 2 दिवस बाबासाहेब रमाईजवळ बसून राहिले, कुठेही हल्ले नाही. या 2 दिवसामध्ये देखील रमाईनी बाबासाहेबांबरोबर आपल्या समाजाचीच काळजी केलेली आहे. बाबासाहेबांना ते क्षणोक्षणी तेच सांगत आहेत. या 2 दिवसामध्ये, या शेवटच्या वेळेमध्ये देखील बाबासाहेबांना तेच सांगतायत की या अस्पृश्य समाजाच्या उद्धाराचं कार्य बाबासाहेब कुठल्याही परिस्थितीत थांबता कामा नये. मामाजींचं स्वप्न हे पुरं झाल्याशिवाय बाबासाहेब तुम्ही धीर धरायचंच नाही अजिबात. म्हणजे इतक्या शेवटच्या परिस्थितीत देखील रमाई ही खरंच आई आहे जी आपल्या अस्पृश्य मुलांचा संसारासाठी, सुखासाठी चर्चा करते बाबासाहेबांबरोबर. रमाईनी निश्चितच आपल्या संसाराकडे लक्ष दिलं नव्हतं. आपल्या संसाराचा त्याग केला होता, दुःख भोगलं होतं. परंतु तिला निश्चितच माहिती होतं की माझ्या पुढचे बाबासाहेबांचं हे कार्य यशस्वी झाल्यानंतर याच्या पुढची जी पिढी असेल तिला त्यांचा संसार हा थाटाने होणार आहे. त्यांना कुठेही दुःख भोगण्याची गरज लागणार नाही. हे निश्चितच रमाईला माहिती होतं. हे सत्य रमाईला बाबासाहेबांच्या माध्यमातून समोर दिसत होतं. रमाई बाबासाहेबांना बोलली की मी आता संतुष्ट आहे, मी तृप्त आहे. आता मला सारं काही मिळालं आहे साहेब, आता मला काही नको. धर्मांतराच्या मुद्द्यावर देखील रमाईनी बाबासाहेबांशी चर्चा केलेली आहे. बाबासाहेबांना रमाई म्हणते की साहेब कुठलाही धर्म घ्या, पण तो धर्म या मातीतला घ्या आणि तो धर्म घेताना आपल्या अस्पृश्य बांधवांचं हित जरूर लक्षात घ्या. आणि कसं काय आपण म्हणू शकतो, आता काही लोक असं म्हणतात, काही लोक इकडून तिकडे जातात, हिंदू धर्माच्या देवदेवतांना पुजतात, ख्रिश्चन धर्माकडे जातात, काही लोकांचा मुस्लिम धर्माकडे कल आहे. शेवटच्या दिवशी रमाईनी इतकी कळकळीची विनंती केली बाबासाहेबांना की आपल्या अस्पृश्य समाजाचं हित ज्याच्यामध्ये असेल तोच धर्म तुम्ही स्वीकारा. आणि बाबासाहेबांनी तोच धर्म स्वीकारलेला आहे. कारण की बाबासाहेब म्हणतायत की मी माझ्या पत्नीच्या त्यागाला कृतज्ञ नाहीये, तर मी माझ्या पत्नीच्या त्यागाला कृतज्ञ आहे. माझ्या पत्नीच्या प्रती असंख्य कृतज्ञ भावना आहे. म्हणून निश्चितच बाबासाहेबांनी आपल्या अस्पृश्य समाजाच्या सुखासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. रमाई बाबासाहेबांना म्हणतात की साहेब माझं डोकं तुमच्या मांडीवरती घ्या. पत्नीसाठी विवळ झालेले बाबासाहेब रमाईचं डोकं आपल्या मांडीवरती घेतात. आणि अचानक रमाईच्या छातीमध्ये जोरात कळ मारते. रमाई दुःखाने विवळतात. अशा अवस्थेमध्ये देखील रमाई बाबासाहेब रडत असतात. अशा अवस्थेमध्ये देखील रमाई बाबासाहेबांच्या डोळ्यातून पडलेले अश्रू बघत असतात. आणि ते अश्रू पुसण्यासाठी रमाई हात पुढे करते आणि रमाईचा हात गळून पडतो. बाबासाहेबांना काय समजायचं होतं ते सारं बाबासाहेब समजून गेले.
अंगात होतं नव्हतं तेवढं सगळं बळ एकवटून पहाडासारखे बाबासाहेब ओरडले. एखाद्या वेलीसारखे उद्ध्वस्त होऊन रडू लागले. बाबासाहेबांचा मोठा आधारस्तंभ बाबासाहेबांच्या आयुष्यातून बाबासाहेबांची रामू बाबासाहेबाला सोडून गेली होती. बाबासाहेब कोणताही कसाही विचार करत नव्हते. बाबासाहेब फक्त रमाईला आपल्या जवळ घेऊन कवटाळून रडत होते. रमाईच्या अंत्यविधीच्या वेळेस देखील जी रमाईची चिता जळत होती, बाबासाहेब त्या चितेकडे धावत होते. इतकं प्रेम बाबासाहेबांचं रमाईवरती होतं. त्या चितेवरती बाबासाहेब धावत होते आणि म्हणत होते की मला सुद्धा जळू द्या रे, मी पण आता संपलोय, मी पण आता नष्ट झालोय. कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना रोखलं तिथे. तेव्हापासून बाबासाहेब शांत होते. बाबासाहेब घरी आले, राजगृहाजवळ आले आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन बसले. त्या रात्री बाबासाहेबांनी जेवण सुद्धा केलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. तो दुसरा दिवस देखील बाबासाहेब रूममधून बाहेर आले नाही, त्या रूममध्येच होते. हा जो 29 वर्षाचा संघर्ष होता, 29 वर्षाचं जे जीवन होतं रमाई बरोबर बाबासाहेबांनी घालवलेलं, त्या संपूर्ण जीवन बाबासाहेब आठवत होते आणि अश्रू ढाळत होते. त्या रात्री बाबासाहेबांनी शंकर मामाला सांगितलं की हजामाला बोलून घे, मला मुंडन करायचंय. बाबासाहेबांनी मुंडन केलं. बाबासाहेबांनी भगवी वस्त्र घातली, भगवी कफनी घातली बाबासाहेबांनी. आणि अंगात घालून ही भगवी कफनी, ते मुंडन केलेलं बाबासाहेबांचं रूप बाबासाहेब आरशामध्ये बघत होते. ते रूप एखाद्या वैराग्यासारखं, एखाद्या संन्यासासारखं ते रूप दिसत होतं. 8 दिवस बाबासाहेब रूममधून बाहेर आले नाही. दारं खिडक्या बाबासाहेबांनी पूर्ण बंद करून घेतलेले. या बाबासाहेबांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण अस्पृश्य समाजातील मोठे नेते, मोठे कार्यकर्ते महाराष्ट्रातून बाबासाहेबाला भेटण्यासाठी, बाबासाहेबांच्या दुःखामध्ये बाबासाहेबांचं सांत्वन करण्यासाठी येत होते. कारण की 1932 नंतर, पुणे करारानंतर बाबासाहेबांची एक छबी महाराष्ट्रामध्ये उमटलेली होती. संपूर्ण देशामध्ये छबी उमटली होती. बाबासाहेब मोठ्या प्रसिद्धीच्या झोतात होते. बाबासाहेब एक सेलिब्रिटी बनून गेलेले. आणि बाबासाहेबांची प्रसिद्धी इतकी होती आणि त्याचमुळे हे कार्यकर्ते बाबासाहेबांना भेटण्यासाठी या रमाईला अंत्यविधीसाठी, बाबासाहेबांचं सांत्वन करण्यासाठी कार्यकर्ते आलेले. परंतु बाबासाहेबांनी 8-9 दिवसापर्यंत बाबासाहेबांनी दारच खोललं नव्हतं. कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले की आता काय करायचं, बाबासाहेब तर दार उघडत नाहीत. त्यांच्या मनामध्ये शंका यायला लागल्या की आत्ता कुठे बाबासाहेबांनी चळवळीला सुरुवात केलेली आहे, आत्ता कुठे चळवळीला यश यायला लागले आहे आणि अशा वेळेत बाबासाहेबांची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे, अत्यंत गरज आहे आपल्याला. बाबासाहेबांनी लवकरात लवकर दार उघडलं पाहिजे आणि बाबासाहेब लवकरात लवकर या दुःखातून बाहेर आले पाहिजे, असं कार्यकर्त्यांना वाटू लागलं होतं. त्या रात्री बाबासाहेब रात्रभर रडत होते आणि पहाटे सकाळी थोडा उशिरा बाबासाहेबांना झोप लागली. इतक्या रात्री जागल्यानंतर त्या झोपेमध्ये बाबासाहेबांना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये माता रमाई बाबासाहेबांच्या स्वप्नात आल्या. आणि बाबासाहेबांची ही काया बघून, हे रूप बघून त्यांनी बाबासाहेबांशी संवाद केला.
कारण की इतकी दिवस जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करताय तर निश्चितच ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येऊ शकते आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला स्वप्न पडू शकतं. तर ती रमाई बाबासाहेबांच्या स्वप्नात आली आणि बाबासाहेबांची ही काया बघितली आणि रमाई बाबासाहेबांना म्हटली की साहेब, तुम्ही मला आश्वासन दिलेलं की तुम्ही संन्यास घेणार नाहीत. तुम्ही असं कसं तुम्ही बसला तिथे? मी तुम्हाला वेळोवेळी बजावलं होतं की दीनदलितांचा उद्धार केल्याशिवाय तुम्हाला या जन्मी तरी सुटका नाहीये. साहेब, आपलं हे जीवन म्हणजे केवळ आपलं नाही, आपलं स्वतःचं नाहीये. आता हे साऱ्या समाजाचं जीवन झालेलं आहे. ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं हित साधणं हे आपलं परम कर्तव्यच असतं ना. रमाई अत्यंत शुद्ध मराठी भाषेमध्ये बाबासाहेबांशी संवाद साधत होती आणि बाबासाहेब देखील स्वप्नामध्ये रमाईशी संवाद साधत होते. बाबासाहेब म्हणतायत की रामू, तू अचानक अशी कशी मला सोडून गेलीस आणि तू इतकी शुद्ध मराठी कशी काय बोलतेस? तेव्हा रमाई म्हणतात की मी जगातील एका महान विद्वान पुरुषाची मी एक धर्मपत्नी आहे. 9 वर्षापासून असतानाची आत्तापर्यंत सतत त्या विद्वानाच्या सहवासात मी आहे. साहेब, असं पत्नीच्या प्रेमाने असं पागल होऊन अशी साऱ्या दुनियेवर लात मारायची नसते. अशाने तुमचं आणि माझं प्रेम महान ठरणार नाही. बघा रमाई, असा तुमचा कोणता विचार आहे की जो तुम्ही मला ऐकवला नाहीत? अहो, तुमच्या विचाराच्या सागरात मी डुबून निघालीये. साहेब, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म हा केवळ त्यांच्या पत्नीच्या प्रेमासाठी झालेला नाहीये. तर तो कोटी कोटी पददलितांच्या उद्धारासाठी आहे. साहेब, काय बी करा, पण मामांजींचं स्वप्न खरं करा. तुम्ही मला म्हणाले होते, रामू, दुर्दैवाने मी अस्पृश्य जाती जन्माला आलो, हा काही माझा अपराध नाही, परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही. जागृतीचा विस्तव असा विजू देऊ नका साहेब. तुम्हाला आता हे सारं खरं करून दाखवायची वेळ आली आहे आणि या महान कार्यासाठी या महान कार्य तुमची वाट पाहत आहे. उठा, हे संन्यासाचं वेळ सोडा आणि दार उघडा. आणि या रमाईच्या संवादामध्ये बाबासाहेबांना अचानक जाग येते. बाबासाहेब खडबडून जागे होतात आणि क्षणभर विचार करतात की माझी रामू जिवंत असताना देखील मला ती अशी प्रेरणा देत होती, मला बळ देत होती आणि माझी रामू गेल्यानंतर देखील तिचे विचार मला प्रेरणा देत आहेत. बाबासाहेब उठतात आणि दरवाजा उघडतात आणि बघतात तर समोर संपूर्ण अस्पृश्य समाज बाबासाहेबांच्या प्रतीक्षेत बसलेला असतो गेल्या कित्येक दिवसापासून. बाबासाहेब रडतात आणि म्हणतात, मी हे काय करायला निघालेलो? बाबासाहेब सर्व कार्यकर्त्यांना सांगतात की माझ्या स्वप्नामध्ये माझी रामू आली आणि तिनेच मला हे दार उघडायला सांगितलं. मी जे संन्यासाचं रूप घेतलेलं हे रूप देखील तिनेच मला सोडायला सांगितलं. अशा प्रकारे बाबासाहेबांना रमाई गेल्यानंतर देखील रमाई बाबासाहेबांना प्रेरणा देते विचारातून. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रमाई फक्त ही व्यक्तिरेखा नसून एक महान विचार आहे. नकारात्मक विचारावरती विजय मिळवणारा एक सकारात्मक विचार. आणि हा विचार समाजामध्ये गेला पाहिजे. ही चळवळ जर का आपल्याला यशस्वी करायची असेल
हे बाबासाहेबांचं स्वप्न, कारण की बाबासाहेबांचा चळवळीचा दुसरा टप्पा अजूनही पूर्ण झालेला नाहीये. आणि तो दुसरा टप्पा कुठला आहे, तर तो आहे मी सारा भारत बौद्धमय करील, मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे. हा दुसरा टप्पा अजूनही पूर्ण झालेला नाहीये. हा टप्पा निश्चितच, हा टप्पा पूर्ण करण्यासाठी आपल्याला रमाईचे विचार अतिशय मार्गदर्शक ठरणार आहेत. रमाईंसारखी निस्वार्थी माणसं स्वतः अंधारात राहतात. प्रसिद्धीच्या प्रकाशात त्यांचं नाव फारच कमी झळकतं, पण त्यांचे सारे जीवनच उदात्तेने आणि त्यागाने भरलेले असते. फूल फुलावं म्हणून झाड रात्रंदिवस कष्ट करत असतं, धडपडत असतं. लोकांना ते फुललेलं फूल तेवढं दिसतं, पण वर्षानुवर्ष झाडांनी त्यासाठी केलेली धडपड मात्र लोकांना दिसत नाही. आजच्या चळवळीतल्या स्त्रियांना रमाईचा इतिहास हा स्फूर्तिदायक, अधिक बोधप्रद व अधिक क्रांतिप्रवण वाटेल. आणि म्हणूनच माता रमाई यांच्या चरित्राचा, यांच्या विचारांचा मोठ्या प्रमाणावरती प्रचार आणि प्रसार होणं अतिशय गरजेचं आहे. अशी ही थोर क्रांतिकारी माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीपासूनच 3 किलोमीटर अंतरावरती वरलीला माता रमाईंची चैत्यभूमी आहे. ज्याप्रमाणे 6 डिसेंबरला आपण बाबासाहेबांना अभिवादन करायला जातो, रांगेमध्ये लाखोच्या संख्येने आपण लाईनला उभे राहतो, ज्या श्रद्धे भावनेने आपण तिथे जातो, बाबासाहेबांना अभिवादन करतो, त्याचप्रमाणे रमाईला देखील आपण अभिवादन केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर ते शक्य नाही आहे, पण हा लॉकडाऊन संपल्यानंतर पुढच्या वर्षीपासून जेव्हा केव्हा रमाईचा स्मृतिदिवस असेल, या स्मृतिदिवसाला तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि तिकडे जाऊन रमाईकडून ती स्फूर्ती, ती प्रेरणा जी बाबासाहेबांनी घेतली होती, तीच आपण घेतली पाहिजे. निश्चितच आपली चळवळ यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, परंतु ह्या चळवळीला एक योग्य दिशा देण्याचं काम रमाईने केलेलं आहे. आणि रमाईचे विचार अतिशय आपल्याला गरजेचे आहेत. 24 तारखेपासूनचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम, पहिला विषय रमाई यांचा विवाहापूर्वीचा संघर्ष. तुम्ही छान प्रतिसाद त्याला दिलात. उपासक श्रीकांत कांबळे यांनी यावरती व्याख्यान दिले. त्यानंतर 25 तारखेचं व्याख्यान ॲडव्होकेट संध्याताई वाकसरे यांनी दिले. रमाईची भाषणे आणि रमाईचे शिक्षण हा तो विषय होता. कालचा 26 तारखेचा विषय होता रमाईच्या आयुष्यातील सुखद क्षण. आणि त्यावरती जयश्रीताई नरवडे यांनी व्याख्यान दिलं होतं. आणि आजचा हा विषय रमाबाई ते माता रमाई, एक क्रांतिकारी प्रवास, हा विषय या ठिकाणी पूर्ण होत आहे. धम्मकायाच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व सहभागी झालात आणि प्रचंड प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. मी धम्मकाया फाउंडेशन तथा धम्मकाया फेडरेशन ऑफ वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन या संस्थेतर्फे आपल्या सर्वांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या उपासक आणि उपासिकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली, त्या सर्व उपासक उपासिकांचे तसेच अनेक चळवळींचे मी आभार मानतो, अनेक संस्थांचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी माता रमाई यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.
भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं.